नांदेड़ के आनंद नगर में के गुरुजी कंपनी का दूध और दीगर अशिया की एजेंसी का इफ्तिताह अमल में आ गया है। एजेंसी के प्रोप्राइटर मारुतिराव कावड़े गुरुजी ने इस इफ्तिताही तकरीब में बतौर मेहमान पहुंचने वाले सियासी और समाजी लीडरान का इस्तकबाल किया। वाज़ेह है कि इस एजेंसी में गाय और भैंस का हाइजीनिक कांच की बोतल्स में खालिस दूध ग्राहकों के लिए दस्तयाब कराया जा रहा है। एजेंसी में पनीर, दूध, घी, खोआ, दही, लस्सी, छाछ, दूध से बनने वाली तमाम अशिया ग्राहकों को फराहम की जाएगी। आज नांदेड शहरामध्ये आनंदनगर चौकामध्ये के गुरुजी नावाने आज आमच्या आउटलेटचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या आउटलेटमध्ये ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या नैसर्गिक पद्धतीनं तयार होणारा गूळ आणि त्याचं पावडर आपल्याला उपलब्ध होणार आहे। त्यानंतर गोदाकाठच्या अत्यंत कसदार चाऱ्यापासून तयार होणारं दूध आणि त्या दुधापासून निर्माण होणारी जी दुग्धजन्य पदार्थ आहेत, उदाहरणार्थ खवा असेल, पनीर असेल, तूप असेल, लोणी असेल, दही, ताक, दूध, ह्या सगळ्या गोष्टी या आउटलेटमधून आपल्याला मिळतील आणि ह्या अत्यंत किफायत किमतीमध्ये आपण आपल्यासाठी नांदेड शहरवासियांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यामध्ये अत्यंत पौष्टिक पद्धतीनं आपण सगळं नियोजन केलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शुद्धतेचा निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि आपल्या सर्व नांदेडवासियांसाठी ही एक पर्वणी आहे। निश्चित आपण नांदेडवासीय या पर्वणीचा फायदा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण या निश्चित एकदा के गुरुजी दुग्ध पार्लरला भेट द्या। या ठिकाणी आम्ही आपल्याला ह्युमन टच नसलेलं दूधसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध केलेलं आहे। काचेच्या 1 लिटर आणि अर्ध्या लिटरच्या बाटलीमध्ये हे दूध आपल्यासाठी उपलब्ध होईल। आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती सर्व ग्राहक बंधूंना मी करतो आणि थांबतो। जय गुरुजी प्रोडक्ट्स आनंदनगर चौकामध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे। खरं तर आम्हाला या सगळ्या प्रोडक्ट्सची प्रतीक्षा होती। आम्ही विचारत होतो की गुरुजी गूळ कुठे भेटते, गुरुजी दूध कुठे भेटते। आज आत्ताच थोड्या वेळाखाली या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या आनंदनगर चौकातून आता संबंध नांदेड जिल्हाभर नांदेड शहरभर आपल्याला हे प्रोडक्ट्स मिळू शकतात। गुरुजी गूळ, गुरुजी के गुरुजी दूध, दुधापासून बनणारे सगळे प्रोडक्ट्स, लोणी असेल, पनीर असेल, दही असेल, लस्सी असेल, असे सगळे प्रोडक्ट दुधापासून होणार आहे। आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रोडक्ट्सला ह्युमन टच नाही। हे मशीनमधून बनलेले आहेत सगळे आणि माणसाचा स्पर्श या दुधाला नाही। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे प्रोडक्ट्स घ्यायला काही हरकत नाही। या प्रोडक्ट्स घरातले लहान मुलं असेल सगळे तंदुरुस्तच होणार आहेत, कोणाचीही तब्येत बिघडणार नाही। तब्येतीला चांगला असणार आहे प्रोडक्ट्स आपण खरेदी करावं असं मी नांदेड शहरातील तमाम दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विनंती करतो। नुसतं दूधच नाही तर दुधावरील सगळे प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी बघायला आणि खरेदी करायला भेटतील। आपण या ठिकाणी या आणि आपण ते घ्या अशी विनंती करतो। आम्ही ते घेतो, आम्ही खातो आणि आम्ही तंदुरुस्त होतो। आपणही तंदुरुस्त राहावं असं मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।